गणेश जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. आज गणेश जयंतीनिमित्त आमच्या घरामध्ये सर्वांचाच उपवास असतो. त्यासाठी खूप छान रेसिपी आणली आहे. उकडलेले बटाटे, उकडलेले शेंगदाणे, हिरवी मिरची बघा. खूप टेस्टी होतो. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. हे बघा, असे उकडून घेतले मी पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये बटाट्याबरोबर. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप टाकणार आहोत. खूप छान तुपामुळे चव येते बघा त्या भाजीला. आणि छान असं आपलं तूप गरम झालं की आपण भरपूर असं हिरवी मिरची टाकणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही येथे वापरली तरी चालेल. आमच्याकडे बारीक केलेली नाही चालत, म्हणून मी शक्यतो चिरून टाकते. म्हणजे काय होतं, खाताना त्यांना काढायला सोपं जाईल. पण मी त्याचा अर्क पूर्ण उतरून घेते मिरचीचा. छान अशी परतून घेणार आहोत. ज्यांना खिचडीने त्रास होतो त्यांच्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहे हा उकडलेला बटाटा आणि त्यात भरपूर असे उकडलेले शेंगदाणे. हेल्दी आणि टेस्टी एक नंबर होतो. एकदा अशा प्रकारे खरंच करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती टेस्टी लागतो. हे बघा, मी उकडलेले बटाटे ना अशा प्रकारे आपण सगळे चिरून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे किती छान आणि टेस्टी बटाटा होतो ते तुम्हाला कळेल. हे बघा, मिरची छान आपली छान तळून झाली आहे. आपण आता त्यामध्ये उकडलेला बटाटा घेणार आहोत घालून छान असं आणि परतून घेणार आहोत. खिचडी पण मी दाखवणार आहे, मोकळी सळसळीत अगदी. चवीप्रमाणे मीठ आपण घालून घेतलं बघा. मीठ जरा बेतानेच घालायचं आहे, कारण आपण शेंगदाणे उकडताना पण त्यामध्ये मीठ घातलं आहे. छान असं तुपामध्ये परतलं की नाही, एवढं अप्रतिम चव लागते की नाही त्या बटाट्याच्या भाजीची. खरंच आमच्याकडे प्रत्येक उपवासाला खिचडीऐवजी बटाटा आणि शेंगदाण्याचीच भाजी बनवली जाते. खिचडी करतो पण अगदी थोडीशी नावाला. त्यानंतर बघा, हा उकडलेले शेंगदाणे आहेत हे आपण त्यामध्ये घालून घेतले आहेत. छान असं परतून घेणार आहोत. एवढा तुपामुळे तर एवढंही टेस्ट भन्नाट लागते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही तेलाचा यूज केला, म्हणजे जे उपवासाला तेल चालतं ते तरी चालेल. खूप छान. हे बघा, अशा प्रकारे आपण परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत, म्हणजे असं चटपटीतपणा येईल खाताना. काय होतं, उपास असला ना की जास्त तिखट खाऊ वाटतं, म्हणून थोडंसं चटपटीतपणासाठी लाल मिरची पावडर मी इथे वापरली आहे. छान असं परतून आणि पूर्ण कोरडं करून घेणार आहोत. म्हणजे जे उकडलेले शेंगदाणे आहेत ना, त्याचं पाणी आपण जे घालून घेतलं आहे, पूर्ण भाजी आपण कोरडी करून घेणार आहोत. खूप छान लागते बघा उकडलेले शेंगदाण्यांची. तुम्ही भाजी जरी केली ना तरी पण खूप छान लागते. आमच्याकडे उपवासाला हाच बटाटा बनवला जातो, जो की एकदम चविष्ट. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मी टाकणार आहे. आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या घालून घ्यायचं. तुम्ही येथे ओलं खोबरं जरी वापरलं तरी चालेल. माझ्याकडे जरा अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातलं नाही, पण खूप छान लागतं ओलं खोबरं पण वरण घातल्यानंतर. असं छान परतून घ्यायचं आहे बटाट्याची भाजी. आपली शेंगदाणा बटाटा ही भाजी बघा तयार झाली आहे. बघू शकता आपण, सुंदर अशी वाफाळलेली. त्यानंतर आपण खिचडी बनवणार आहोत. मी रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता, त्यामुळे छान असा भिजला आहे. सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तूप घालून घेणार आहोत. तुपातच खिचडी बनवणार आहे, त्यामुळे छान लागते. छान असं तूप गरम झालं की आपण त्यामध्ये मिरची घालून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे पण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल. मी पण मिरची चिरूनच घातली आहे. मी बटाट्याच्या भाज्या सांगितलं की आमच्याकडे जास्त हिरवी मिरची म्हणजे बारीक केलेली नाही चालत, म्हणून मग ती काय होतं, चिरून घातली की नाही की आपल्याला ती, ज्यांना चालत नाही त्यांना ती काढून टाकली तरी चालते. छान अशी तळून घ्यायची मिरची, म्हणजे जी खिचडी आहे ना ती खूप छान अशी खाताना खूप सुंदर लागते. हे बघा, मिरची आपली छान अशी परतून झाली आहे. त्यानंतर आपण साबुदाणा घालून घेणार आहोत आणि साबुदाणा छान असा परतून घ्यायचा. नंतर आपण कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा. मी सगळं अंदाजेच करते,
मला ते वाटीप्रमाणे हे सवयच नाही. मीठ पण माझं हातानेच मी घालते. मला चमच्याचं प्रमाण कळतच नाही की ते घालायचं, ते कमी जास्त होतं. म्हणजे मीठ घालून घेतलं आहे. पहिल्यापासून स्वयंपाक करताना सवयच लागली आहे की ते हाताचं प्रमाण, मुठीचं प्रमाण, ते चमचा वाटी तसलं ते नाही जमत अजून मला. पण प्रयत्न करते आहे. छान अशी परतून घेणार आहोत आपण खिचडी. हे बघा, खिचडी आम्ही कमी प्रमाणात बनवली आहे. छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण उकडलेला एक बटाटा त्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे अप्रतिम अशी चव लागणार. काय होतं, खिचडी म्हणलं ना की त्रास पण होतो, पित्त होतं काही काहींना. म्हणून शक्यतो तुम्ही येथे पण जास्त बटाटा घालून खिचडी बनवली तरी चालेल. पण मी बटाट्याची भाजी बनवली आहे म्हणून एकच बटाट्याचा इथे वापर केला आहे बघा. छान अशी परतून घ्यायची. अगदी मोकळी सळसळीत होते. तुम्ही रात्री भिजवताना पाणी घालून ठेवायचं जरा वेळाने. त्याचं पाणी निथळून घ्यायचं साबुदाण्याचं. म्हणजे तो रात्रभर छान भिजला जातो. जरी तुमचा साबुदाणा भिजत घालायचा राहिला तरी तुम्ही एक छान टिप्स सांगते की तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि नंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं. आपण आता 5 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. छान असं परतून घेणार आहोत बघा. गरम पाणी ते निथळून घ्यायचं आणि तुम्ही तासभराने लगेच खिचडी करायला घेतली तरी पण छान होते खिचडी. एकदा प्रयत्न करून बघा. जर विसरली तर म्हणते मी, पर्याय असावा म्हणून. हे बघा, छान असं आपली खिचडी परतून होत आली आहे. गणपती बाप्पाच्या उपवासासाठी मी मोदकाचा आणि लाडूचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे चॅनलवर. अजूनही कोणी नवीन असेल तर त्यांनी तो व्हिडिओ वॉच करायचा आहे. खूप छान असे मोदक झाले होते बघा. पुन्हा आपण झाकण ठेवलं आहे म्हणजे जास्त परतायला लागत नाही. साबुदाणा आहे तो छान असा फुलला जातो आणि खिचडी एक नंबरच होते. अगदी मोकळी सळसळीत, अजिबात चिकट खिचडी बघा. तुम्हाला कुठेच चिकट दिसत नाही. अगदी बघा सुट्टी, प्रत्येक दाणा दाणा सुट्टा झाला आहे. बघू शकता आपण. प्लेटमध्ये मी बाप्पासाठी नैवेद्य सर्व करत आहे बघा. नैवेद्य दाखवायसाठी छान अशी बटाट्याची भाजी, खिचडी जे आहे आता अवेलेबल ते सर्व बाप्पाला नैवेद्यासाठी दाखवणार आहे मी. हे बघा, खिचडी घेतली आहे. त्यानंतर आपण जे खोबऱ्याचे हे शेंगदाणा गुळ लाडू आहेत, त्यानंतर जे खोबऱ्याचे लाडू बनवले होते ते मी घेतले आहेत बाप्पाला नैवेद्यासाठी. आणि केळ, तो 11 मोदकांचा नैवेद्य ठेवला होता पण बाप्पाला. पण तरी पण म्हटलं चला आपल्याला ताटामध्ये पण लावूया एक. हे बघा, किती सुंदर अप्रतिम असा गणपती बाप्पाच्या उपवासासाठी रेसिपी. शेंगदाणा बटाटा भाजी, खिचडी, लाडू, मोदक आणि केळी. चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हाईप करा, छानशी कमेंट करा. रेसिपी आवडली तर शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.